बीजेपी महिला विजिट जराएंगे। चलो चलो, थोड़ा आराम से चलो, पीछे गाड़ी है। चलो चलो चलो, ये इधर पीछे 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 चल रहे। हळू हळू चला, हळू हळू चला। गाड़ी बदले, गाड़ी बदले, आगे आगे संविधान बुक लेके जरा थांबा थांबा एक थांबा थांबा एक मिनिट भेटायला जायचं, आमचं काही नाही आहे विषय। सदिच्छा भेट, आम्हाला सदिच्छा भेट द्यायची आणि एक महिला म्हणून आमचे काही म्हणणं आहे ते मांडायचंय। पक्षाच्या वतीने जाणार हे का साधारण पक्षाच्या वतीने पण महिला मोर्चाची आणि महिलांची बाजू मांडण्यासाठी आम्ही आलो। एक मिनिट थांबा थांबा थांबा, दुसरा काही विषय नाही। एक मिनिट फ्रेम देतो। त्यांना संविधान शिकवायचं नाही, फ्रेम द्यायची का नाही द्यायची? अरे देणे काय, रुको एक मिनिट ताई। दिली का फ्रेम? बोललं का ऑफिसला, बोललं का? एक मिनिट ताई, एक मिनिट थांबा 2 मिनिटं थांबा। तात्या तौफीक भाई पहले ऊपर जान दो ना। चल ना फिर इधर आना। तो ये क्या है, 10-15 मिनट अभी नीचे से ऊपर जाएंगे, जब तक के जाएंगे शायद अपने पास में लाइन देंगे। 2 मिनट देव बरोबर टाकेल का? कोणत्या समाजाचं समर्थन करणार नाही मी। जे कोणी पुरुष असतील जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत, एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय, तर हे एकदम साफ चुकीचं आहे। मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो, तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो, ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाहीये। आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो, तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय। आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय मनोरंजनाच्या भेटी मागचा उद्देश होता? आमचा उद्देश प्रामाणिक होता। फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो। त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत, पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो तर विनाकारण काही वाद नको पेटायला म्हणून। पण आज याचं कारण असं झालं की आम्ही पक्ष कार्यकर्ते जरी असलो तर एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं, अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत, आम्ही एकदम गेलेल्या आहेत, आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे, ह्या भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं। आणि ह्या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं, तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं, म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो। पण त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सुद्धा तसं टार्गेट केलं जातं सोशल मीडियावर, फक्त मराठीत नाही तर सगळे एकमेकांना महिलांबद्दल टार्गेट केलं जातं। एकंदरीतच हा कोणत्या पक्षाचा जातीचा विषय नाही, महिलांबद्दलच्या ज्या पोस्ट